नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण गवळे. मित्रांनो, जीवनामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे ऑप्टिमिस्टिक आणि दुसरं म्हणजे पेसिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी आणि पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी. ऑप्टिमिस्टिक म्हणजे अंधारातल्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो किरण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि पेसिमिस्टिक म्हणजे सगळं चांगलं असताना सुद्धा तो नैराश्याच्या भावनेमध्ये असतो. मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेमध्ये एक चप्पल आणि बुटांची कंपनी असते. तिचा विस्तार त्या मालकाला त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये करायचा असतो. दोन होतकरू कामगारांना तो बोलवतो. एकाला सांगतो तू पूर्व दिशेकडे जा आणि दुसऱ्याला सांगतो तू पश्चिमेकडे जा. दिवसभर तुम्ही ह्या गावाचं अनालिसिस करा आणि मला सांगा की आपण ह्या गावामध्ये आपल्या चप्पल बुटांच्या कंपनीचा विस्तार करायला पाहिजे का? एखादी त्याची आपण सबस्टिट्यूट कंपनी टाकायला पाहिजे का? दोघेही दिवसभर सर्वेक्षण करतात आणि दुसऱ्या दिवशी मालकाच्या समोर येतात मित्रांनो. आणि मग मालक पहिल्याला विचारतो, तू कोणत्या दिशेला गेला होतास? तो म्हणतो, सर मी पूर्व दिशेला गेलो. गावाचं अनालिसिस केलं, मला असं जाणवलं की गावची सर्व जनता गरीब आहे, दुबळी आहे आणि सर्व लोक शेतकरी अडाणी आहे, कोणाच्याच पायामध्ये सर चप्पल नाहीये. जर या गावात कोणी चप्पलच घालत नाहीये तर ह्या गावामध्ये आपण कंपनी जर ओपन केली तर मला नाही वाटत सर ह्या गावामध्ये कोणी चप्पल घेईल. आपला जो व्यवसाय हा डबघाईला जाईल आणि कंपनी बुडल्याची परिस्थिती निर्माण होईल. सर मला नाही वाटत आपण ह्या गावात कंपनी टाकली पाहिजे. मित्रांनो, त्याला तो माणूस कंपनीचा मालक दुसऱ्याला विचारतो, तुला काय वाटलं? सर म्हणे, मी पश्चिम दिशेला गावात गेलो. हा ज्याप्रमाणे म्हटलं की गावची परिस्थिती आहे, सर्व लोक दुबळे आहेत, अडाणी आहे, शिकलेले नाहीये, सर्व शेतकरी आणि कोणाच्याही पायामध्ये चप्पल नाहीये. पण सर मला असं वाटतं की आपण एका जरी व्यक्तीच्या पायामध्ये चप्पल घालण्यामध्ये यशस्वी जर ठरलो तर त्या व्यक्तीच्या पायातल्या चपलेकडे बघून अख्खं गाव चपला घेईल आणि आपल्या कंपनीचा जो व्यवसाय सर तो भरभराटीला जाईल. मित्रांनो, परिस्थिती सेम आहे, सिच्युएशन सेम आहे, गावची परिस्थिती सेम आहे, गावचे लोक अडाणी आहे, सगळ्या गोष्टी सेम आहे. पण मित्रांनो, पाहण्याचा अप्रोच वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये परिस्थिती ह्या वेगवेगळ्या येणारच आहे. तर हे सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे का तुम्ही त्याच्याकडे पॉझिटिव्ह अप्रोचने बघताय का निगेटिव्ह अप्रोचने बघताय. जर तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोचने बघत असाल तर मित्रांनो तुम्ही ऑप्टिमिस्टिक आहात, आणि जर तुम्ही निगेटिव्ह अप्रोचने बघत असाल तर तुम्ही पेसिमिस्टिक आहात. तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष, खराब परिस्थिती, अडाणीपण किंवा दारिद्र्य, पैसे नसणं, ह्या सगळ्या कंडिशन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात. पण तुम्ही त्या प्रत्येक सिच्युएशनकडे ऑप्टिमिस्टिक वेनी पाहिलं पाहिजे. आयुष्य सुंदर आहे आणि ऑप्टिमिस्टिक पद्धतीने आयुष्य आणखी सुंदर होऊ शकतं. थँक्यू सो मच.